सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या मतमोजणी होतीये। उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले। सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमधून मतमोजणी होईल। यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 70% मतदान झाले। तसंच अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अत्यंत चुरशीने मतदान झालं। 61 गट आणि 122 गणांसाठी पार पडलेल्या मतदानामध्ये जवळपास 70% इतकी मतदानाची नोंद झालेली आहे। आणि उद्या या सर्व निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या मतमोजणीसाठी जी तयारी जी आहे प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। जवळपास 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमध्ये या 10 तालुक्यांच्या मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे। पहिल्यांदा टपाली मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती सुरू होणार आहे। आणि या सर्वच निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीने सर्वच पक्षांनी प्रचार केला होता। आरोप प्रत्यारोप देखील झाले होते। या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार जयंत पाटील असतील, आमदार सदाभाऊ खोत असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार विश्वजित कदम असतील, खासदार विशाल पाटील, त्याचबरोबर आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर या सर्वच दिग्गज नेत्यांची आजी माजी खासदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि प्रत्यक्षात उद्या आता मतमोजणी जी आहे ती होणार आहे आणि त्यामध्ये नेमकं कोणाला या ठिकाणी मिनी मंत्रालयाचा ताबा मिळतो, सत्ता मिळती, हे जे आहे ते स्पष्ट होणार आहे। आणि प्रशासनाकडून आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा पद्धतीने मतमोजणीची जी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। तो बंदोबस्त जो आहे तो या निमित्ताने ठेवण्यात येणार आहे। आणि जवळपास दुपारी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी या निवडणुकीतील मतमोजणीनंतरचा जो कल आहे तो हाती येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।